अस्सलामुअलैकुम. शिवडी क्रॉसरोड माध्यमिक उर्दू शाळा इयत्ता 9वीच्या ई लर्निंग क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मराठी आणि जो घटक आहे तो सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला काही प्रश्न विचारणार आहोत. आजचा दिनांक आहे 15 अक्टूबर 2020 यानी आज की तारीख है 15 अक्टूबर 2020. तो आज किसका जन्मदिन होता है आप लोगों को मालूम है? एपीजे अब्दुल कलाम. एपीजी नहीं है, एबीजे अब्दुल कलाम. एबीजे भी नहीं है, एपीजे अब्दुल कलाम. काय नाव ते? एपीजे अब्दुल कलाम. एपीजे अब्दुल कलाम यांचं फुल फॉर्म आहे नावाचं अब्दुल पाकीर जैनुल आबिदीन अब्दुल कलाम. त्यांना भारताचा मिसाईल मॅन सुद्धा म्हणायचे. त्यांच्या जन्मदिवशी आपण काय करतो? कोणता दिवस साजरा करतो? रीडिंग डे. कोणता? रीडिंग डे. रीडिंग डे, ज्याला मराठीत म्हणतो आपण वाचन दिवस. वाचनाला प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या जन्मदिवशी आपण वाचन प्रेरणा दिवस हे साजरा करतो. तुम्हाला लोकांना माहीत आहे काय, एपीजे अब्दुल कलाम ज्यावेळेस लहान होते त्यावेळी त्यांनी कोणतं काम केलेलं आहे? न्यूजपेपर वाटण्याचं काम केलेलं आहे. हां, शाबाश. न्यूजपेपर वाटप करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. लहानपणी ते न्यूजपेपर वाटायचे. न्यूजपेपरमध्ये काय असते? बातमी असते है ना. काय झाले ते असते है ना, बातमी असते. तर आजचा आपला विषय मराठी आणि आपला घटक पण आहे बातमी लेखन. बातमी लेखन नाव आजच्या आपल्या घटकाचं नाव आहे बातमी लेखन. तर बातमी कशी लिहायची असते, काय लिहायची असते हे आपण आज बघणार आहोत या पाठात. चला तर मग सुरुवात करूया. बघा फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय काय? न्यूजपेपर दिसत आहेत काय? भरपूर न्यूजपेपर आहेत है ना. फायनान्शियल टाइम्स, डायजिस्ट, भरपूर सारे इंग्रजी न्यूजपेपर आपल्या इथे आपल्याला दिसत आहेत. तर ह्या बातम्या कशी लिहायच्या असतात आणि कधी लिहिले जातात हे सगळं आपण आज बघणार आहोत. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विभाग 5 उपयोजित लेखन म्हणून असतो प्रश्न क्रमांक 5. त्यामध्ये असते बातमी लेखन आणि बातमी लेखन हे 60 ते 80 शब्दात तुम्हाला लिहायचं असते, ज्याचे तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. तर त्यासाठी कसं बातमी लिहायची हे आपल्याला येणं गरजेचं आहे, त्याची माहिती असणे गरजेचं आहे. चला तर मग बघूया. बातमी लेखन करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा. बातमी लेखन करताना ज्यावेळेस आपण बातमी लिहिणार किंवा ज्यावेळेस बातमी तयार होते त्यावेळेस खालील ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. त्यातला क्रमांक 1 आहे कमी शब्दात शीर्षक असावे. शीर्षक म्हणजे काय? शीर्षक म्हणजे टॉपिक. शीर्षक म्हणजे काय? टॉपिक है ना. न्यूज़पेपर में टॉपिक होता है ना, छोटा सा. टॉपिक को देखने के बाद ही हम लोग आगे क्या है वो पढ़ते हैं. तर न्यूजपेपरमध्ये काय असणे गरजेचं आहे? शीर्षक. शीर्षकला काय म्हणतात? टॉपिक. शीर्षक असावे. शीर्षक कसे असावे? कमी शब्दात असावे. कसे असावे? कमी शब्दात असावे. शीर्षक वाचताच बातमी विषयी कुतूहल निर्माण होते. न्यूज़पेपर जब उठाएंगे आप लोग और देखेंगे, पढ़ेंगे, तो न्यूज़पेपर का टॉपिक पढ़ते के साथ में अपने अंदर एक बेचैनी, एक तजब्जुब, मतलब एक कुतूहल, एक बेचैनी निर्माण होती है, अपने अंदर पैदा होती है कि भाई आगे क्या है ये पढ़ना चाहिए न्यूज़ के अंदर है ना. तो ये कुतूहल निर्माण हो तो आशय कळतो. आशय मतलब उस टॉपिक के अंदर क्या होगा, मजमून उसका क्या होगा, ये हमको टॉपिक पढ़ने के बाद समझ में आ जाता है ना. उत्सुकता बढ़ते, बेचैनी बढ़ती है कि भाई क्या होगा अब आगे, इसके आगे क्या होगा. जैसे कुछ हॉरर फिल्म या सस्पेंस फिल्म देखते हैं ना, एक सीन के बाद बघता का याच्यानंतर काय होणार, आपल्याला भीती वाटते.
तो ऐसी न्यूज़ आधी पढ़ने के बाद, टॉपिक पढ़ने के बाद हमको अरे पुढे काय वाचायला पाहिजे, म्हणून असे आकर्षक शीर्षक देणे महत्त्वाचे असते. टॉपिक कसं द्यायला पाहिजे, एकदम शीर्षक कमी शब्दात. कसं द्यायला पाहिजे, कमी शब्द. कसं द्यायला पाहिजे, कमी शब्दात. कमी शब्दात. आणि कसा असायला पाहिजे, आकर्षक. कसा असायला पाहिजे, आकर्षक. आकर्षक असायला पाहिजे. टॉपिक शीर्षक वाचल्यावर एक कुतूहल निर्माण व्हायला पाहिजे, असला आपला बातमीचा शीर्षक असायला पाहिजे. बातमी कुणी दिली हे सांगणे महत्त्वाचे आहे. बातमी लिहिताना ही बातमी आपल्याला कोण दिली, कोण दिला आहे बातमी, हे लिहिणे गरजेचं आहे. म्हणजे आमच्या प्रतिनिधीकडून, विशेष वार्ताहराकडून हे लिहा. किसकी तरफ से मिला, हमारी संवाददाता मुंबई से आपके सामने लाइव है, न्यूज़ चैनल पर बोलते हैं ना, सुने कि नहीं सुने, सुने हैं ना. हाँ, तो ऐसे ये खबर उन्होंने दी. वो जो संवाददाता होता है वो खबर देता है, और जो न्यूज़ अँकर होता है चॅनल पे बैठा हुआ है ना. तसंच आपले बातमी लिहिताना पण हे लिहिणे गरजेचं आहे की म्हणजे कुणी सांगितलं ही बातमी बाबा तुम्हाला, ह्या आमच्या प्रतिनिधीने दिली, किंवा विशेष वार्ताहराकडून जो हमारा खास है रिपोर्टर, उसने हमको ये मालूमात दी है, ये वहाँ पर होना ज़रूरी होता है. वर्णन केलेली घटना कुठे घडली, केव्हा घडली हे सांगणे गरजेचं आहे. वर्णन केलेली घटना, जो आपने जो न्यूज़ बताई है वो कहाँ पर हुई है, उस जगह का नाम, और कब हुई है, वो दिन, वो तारीख, वो उसमें होना, लिखा हुआ होना क्या है, ज़रूरी है. वर्णन केलेली घटना कुठे घडली, केव्हा घडली हे सांगणे गरजेचं आहे. जो घटना घटी है, जो हुई है, वो कहाँ हुई है, ये मालूम होना ज़रूरी है. उस घटना में कुठे घडली त्याचं ठिकाण, ठिकाणाचं नाव, आणि कधी घडली ते घडली त्याचं तारीख, हे असणे गरजेचं आहे. कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची वाक्ये व शब्द नसावे. बातमी लिहिताना ह्या गोष्टीकडे खूप महत्त्वपूर्ण लक्ष द्यावं लागतं की आपल्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नाही. जिससे कि दिल को ठेस ना पहुँचे. भावना मतलब ऐसा किसी को दिल को ठेस ना पहुँचे, कोई नाराज़ ना हो, हमारे बोलने की वजह से कोई नाराज़ ना हो, इस बात का ध्यान रखना बहुत ज़रूरी है. जातील अशा प्रकारची वाक्ये व शब्द नसावे. बातमी में ऐसे कोई भी अल्फाज या ऐसे जुमले ना हो जिससे सामने वाले का दिल दुखे, या किसी एक कम्युनिटी के बारे में ख़राब ना कहा जाए, किसी के धर्म के बारे में, किसी के बारे में बातमी में बोलना नहीं चाहिए. न्यूज़ एंकर कैसे होने चाहिए, पैरेलल, एक सारखे, सबके लिए एक समान. हाँ, कम ज़्यादा किसी को बोलना नहीं चाहिए. भाषेचे उत्तम ज्ञान व व्याकरणाची समझ असणे आवश्यक आहे. ज़बान का जो है, भाषे के उत्तम ज्ञान, अच्छी मालूमात, भाषे की मालूमात, पूरा नॉलेज, लैंग्वेज का पूरा नॉलेज होना क्या है, ज़रूरी. आणि व्याकरण, व्याकरण म्हणजे काय, ग्रामर. इंग्रजीत असतो ना ग्रामर, Yes. हाँ, उर्दू में जिसको कवायद कहते हैं, मराठी में क्या कहते हैं उसको, व्याकरण. काय म्हणतात त्याला, व्याकरण. व्याकरणाची समझ, उसको व्याकरण की समझ होनी चाहिए, लैंग्वेज के बारे में मालूमात होनी चाहिए, उसकी ज़रूरत है, आवश्यक है, गरज है उसकी, जो उसको नॉलेज होना चाहिए. बातमीला अनुसरण लेखन असावे. बातमीला अनुसरण, टॉपिक से रिलेटेड ही बातमी होनी चाहिए. जो तुमने टॉपिक दिए खेल का, और उसके अंदर लिखेंगे किसी घटना का, तो चलेगा क्या, नहीं चलेगा. वो बातमी क्या हो जाएगी, गलत, चूक हो जाएगी, है ना. तर आपली बातमी अनुसरून लेखन असावे. बातमीला अनुसरून, जो न्यूज़ है उसी से रिलेटेड उसके अंदर बात लिखी हुई होनी चाहिए. त्यालाच आपण काय बोलू शकतो, बातमी. तर हे समजलं तुम्हाला. बातमी लेखन करताना खालील गोष्टी कोणकोणत्या आहेत. एक तर सर्वात प्रथम कमी शब्दात शीर्षक असावे. शीर्षक वाचताच बातमीविषयी कुतूहल निर्माण होणे आवश्यक आहे. त्याने आशय कळतो, उत्सुकता वाढते, म्हणून हा शीर्षक देणे महत्त्वाचे असते. बातमी कुणी दिली हे सांगणे पण महत्त्वाचे आहे, म्हणजे आपल्या प्रतिनिधीकडून किंवा विशेष वार्ताहराकडून. वर्णन केलेली घटना कुठे घडली, कधी घडली हे सांगणे गरजेचं आहे. कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची वाक्ये व शब्द त्या बातमीत नसावे. भाषेचे उत्तम ज्ञान व व्याकरणाची समज असणे आवश्यक आहे. व्याकरण म्हणजे काय,
ग्रामर, हाँ ग्रामर का नॉलेज होना, उस लैंग्वेज का नॉलेज होना बहुत ज़रूरी। बातमीला अनुसरून लेखन, बातमी से रिलेटेड ही हमको न्यूज में लिखना चाहिए। चला पुढे बघा. बघा इथं किती खूप पेपर लिहिलेले आहेत, दिलेले आहेत का तुम्हाला? हां, त्यात कोणकोणते आहे एक सांग बघू नाव. पुढारी, दुसरा लोकसत्ता. हरीश तू सांग. प्रहार, व्हेरी गुड. सकाळ है ना. दैनिक भास्कर. हा बघा आता इथं शीर्षक दिलेलं आहे अच्छे दिन, पुन्हा वर्ल्ड कप जिंकणार. आता हा टॉपिक आहे, शीर्षक छोटासा आहे, ते बघितलं आपल्याला कुतूहल वाढतं रे ह्या न्यूजमध्ये काय असेल. मुंबई का दिल जीतने की कोशिश. अब कुणी केली कोशिश मुंबई का दिल जीतने की? हाँ, दूसरा है महंगाई को लेकर निशाने पर पवार. महंगाई को लेकर निशाने पर. आता हे शीर्षक वाचल्यावर आपल्याला आशय कळतो की काय के ताल्लुक से है ये, महंगाई के ताल्लुक से बातमी है. तो इस तरह से अपना शीर्षक जो है होना चाहिए, बातमी से रिलेटेड ही होना चाहिए. आता बातमी लेखनासाठी आवश्यक गुण. बातमी लिहिताना आपल्यामध्ये कोणते गुण असणे गरजेचे आहे, कोणती महारत होनी चाहिए. नंबर 1, भाषा सोपी सुटसुटीत असावी. भाषा कशी असावी? सोपी व सुटसुटीत. सोपी का असावी? कारण सगळ्यांना समजण्यात येईल, सगळ्यांना समजेल अशी भाषा असावी. इससे पहले सोपी होनी चाहिए कि सबके समझ में क्या हो जाए, सबके समझ में आए. भाषा जो है वो, लैंग्वेज जो है, जबान जो है वो, जो लिखा गया है वो सबके समझ में आए, है ना. स्थळ काळ यांचा उल्लेख असलाच पाहिजे. स्थळ मतलब जहाँ ये बातमी हुई है, जहाँ ये घटना घटी है, जहाँ ये हादसा हुआ है, उस जगह का नाम, उसको बोलते हैं स्थळ. स्थळ, काळ मीन्स कधी घटना घटलेली आहे, उसका टाइम, उसका ज़माना मालूम होना चाहिए. आता काळ, किती प्रकारचे काळ आहेत? 3 प्रकारचे काळ. कोणकोणते? भूतकाळ, हां, वर्तमान काळ, हां, भविष्यकाळ. व्हेरी गुड, शाबाश. किती प्रकारचे काळ आहेत? 3. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण पास्ट टेन्स, हां, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. हे 3 काळ आहे ना. तर काळचा कधी घडलेली आहे, अगोदर घडली का, आत्ताच घडली का, घडणार आहे, याच्याविषयी आपल्याला माहिती असणे, उल्लेख असायलाच पाहिजे. बातमी भूतकाळात लिहावी. बातमी कशात लिहावी? भूतकाळात, पास्ट टेन्स में, जमाने माजी में लिखना जरूरी आहे. कारण का बातमी ती घटना घडलेली आहे, त्याच्यानंतर आपण त्याची बातमी देतो लोकांना, आहे ना. काय होण्यापूर्वी देतो का? होण्यापूर्वी एकच बातमी मिळते, कुठली? क्लायमेटची. व्हेरी गुड. हवामान खाता जे दर्शवतो एक, तो पण काय अंदाज दर्शवतो. काय दर्शवतो? अंदाज. वो लोग एक अंदाज लगाते हैं कि ऐसा होगा. अभी क्या अंदाज आया था 2-3 दिन पहले हवामान खाते का? कोई बताए? 13 तारीख से 17 तारीख तक के हाँ, बहुत बारिश गिरने वाली. व्हेरी गुड, शाबाश, एक्सलेंट. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी, है ना. म्हणजे तो न्यूज बघतो, वाचतो. म्हणजे 13 तारखेपासून 17 तारखेपर्यंत मुसळधार कडकडाटीच्या वाऱ्यासह, तुफानी वाऱ्यासह वादळ वारा होणार आहे. ही आणि आपण मुंबईत बघतो आता पाऊस चालूच आहे, है ना. व्हेरी गुड. तो हवामान खात्याने दर्शवले. परंतु बातमी कशी असावी? भूतकाळात लिहावी. लेखन कौशल्य उत्तम असावं. लिखने का जो तरीका है, सलीका है, वो कैसा होना चाहिए? जो महारत है, कौशल्य मतलब महारत, स्किल कैसी होनी चाहिए? उत्तम, एकदम बढ़िया होना चाहिए. वाक्य छोटी छोटी असावी. जो जुमले होंगे, वाक्य लिखेंगे, सेंटेंसेस कैसे होंगे? छोटे छोटे असावेत. अचूक व योग्य तपशील असावी. बराबर, अचूक, जिसके अंदर कोई गलती ना हो, ऐसी अचूक योग्य तपशील असावा. परिच्छेद लहान असावा. परिच्छेद मीन्स पॅरेग्राफ. पॅरेग्राफ कैसा होना चाहिए? छोटा छोटा. पॅरेग्राफ कसा असावा? छोटा छोटा असावा. बातमी स्वतःचे मत व्यक्त करू नये. बातमी देताना त्यात आपले स्वतःचे मत व्यक्त करावे काय?
अपनी निजी राय उसमें बतानी चाहिए क्या? पैराग्राफ छोटे छोटे होने चाहिए ताकि पढ़ने के अंदर आसानी हो और सामने वाला उसको पूरा पढ़े। तो बड़ा पैराग्राफ होगा तो कोई पढ़ेगा है ना। चला पुढे बघा, बातमी लेखनाचे प्रकार. बातमी लेखनाचे 3 प्रकार आहेत. दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करा. आता तुम्हाला जे प्रश्नपत्रिकेमध्ये येणार त्या 3 प्रकारचे प्रश्न येणार. या 3 मध्ये कुठलाही एक येऊ शकतो. कोणते 3 प्रकार? दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करा. म्हणजे तुम्हाला शब्द दिले जातील, त्या शब्दांना जोडून तुम्ही काय तयार करायची आहे? काय तयार करायची? बातमी तयार करायची त्याच्यावर. हां, दिलेल्या घटनेवर बातमी तयार करा. एखादी तुम्हाला घटना दिली जाती, हाँ कुठेतरी काहीतरी घडलेला असेल, जहाँ कुछ भी कोई हादसा हुआ होगा तो उसकी घटना के बारे में आपको बताया जाएगा और आपको उसके ताल्लुक से क्या तैयार करनी होगी? बातमी न्यूज़ तयार करनी होगी. दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे किंवा कार्यक्रमाची बातमी तयार करणे. कार्यक्रम फेस्टिवल, प्रोग्राम, स्पोर्ट्स डे. हां, तर अशा होणाऱ्या प्रोग्रामची किंवा झालेल्या प्रोग्रामची, कार्यक्रमाची बातमी तयार. ह्या तिन्हीमध्ये तुम्हाला कोणत्याही एका प्रकारची बातमी तयार करायची असते. तर आज आपण यातले तिन्हीमध्ये एक उदाहरणात बघणार आहोत, कार्यक्रमाची बातमी तयार करून. तर बघा इथं प्रश्न दिलेला आहे. उदाहरणात, तुमच्या शाळेतील वार्षिक क्रीडा महत्त्वाचा वृत्तांत लिहा, त्याची बातमी लिहा. हा प्रश्न आहे. आणि प्रश्नात बघा काय काय दिलेलं आहे ते. आदर्श विद्या मंदिर जळगाव वार्षिक क्रीडा महोत्सव, म्हणजे जळगावमध्ये आपल्याला स्थळ मिळालं जळगाव, शाळेचं नाव मिळालं आदर्श विद्या मंदिर. तिथे काय होतं? वार्षिक महोत्सव है ना, सन 19-20. आणि दिनांक आहे 8-12 म्हणजे डिसेंबर 8-12-2019. उद्घाटक व प्रमुख पाहुण्या कोण होत्या तिथे? कविता राऊत, मॅरेथॉन पट्टू. हां, कविता राऊत. तर ह्या तिथे उपस्थित होत्या, प्रमुख पाहुण्या होत्या, सदर होत्या तिथे आहे ना. तर याच्यावर आपल्याला बातमी तयार करायची आहे. तर बघा चला हां बघा, सर्वप्रथम शीर्षक काय? मॅरेथॉन पट्टू कविता राऊतचा विद्यार्थ्यांना संदेश. पुढे एक्सक्लेमेटरी मार्क्स. आता हे वाचल्या आपल्याला काय समजतं? हां बाबा, आशय समजतो आपल्याला की कविता राऊत कुठेतरी स्पोर्ट्समध्ये गेल्या होत्या, त्यांनी तिथे विद्यार्थ्यांना सांगितलं. आता ते काय सांगितलं त्याच्यासाठी आपल्याला कुतूहल तर वाढते. म्हणजे काय सांगितलं? क्या उन्होंने कहा, ये अपने को पढ़ने के दिल करता है ना. तर हे झालं आपलं शीर्षक. नंतर काय? स्थळ काय आहे? जळगाव. कुठे झालेली आहे ही शाळा? कुठे होती? स्पर्धा कुठे होती? जळगावमध्ये. त्याच्यानंतर काळ म्हणजे त्यात कोणता काळ होता त्यासाठी आता काय दिलं इथं? तारीख दिलेली आहे. दिनांक 10 डिसेंबर होऊन गेलेलं आहे. म्हणजे आता भूतकाळात हे लिहायचं आहे आपल्याला है ना. तिन्ही पॉईंट आपले क्लिअर झाले. शीर्षक छोटा, सोपा, कुतूहल वाटणारा. त्यात आणि न्यूजमध्ये बातमीमध्ये काय असावं? काळ असावा है ना. आणि ठिकाण लिहिलेलं असावं. तर ठिकाण आहे जळगाव आणि काळ आहे डिसेंबर है ना, 10 डिसेंबरचा. आणि बघा तर बातमी कशी लिहिली आहे? छोट्या छोट्या परिच्छेदमध्ये लिहिलेली आहे, दिसते तुम्हाला आहे ना. एकाग्रता, कष्ट व निष्ठा या 3 गुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील यशाचा हिमालय सर करू शकाल, असा मोलाचा संदेश विख्यात धावपटू कविता राऊत यांनी विद्यार्थ्यांना दिला. बघा हे लेखन कसं आहे? लेखन कौशल्य एकदम उत्तम आहे. तसंच लेखन आपल्याला बातमीमध्ये लिहायचं असते. प्रसंग होता जळगाव येथील आदर्श विद्या मंदिरच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा. तिथे त्यांनी उद्घाटनाच्या या महोत्सवाची उद्घाटक म्हणून कविता राऊत यांना बोलवण्यात आल्या होत्या. नंतर लगेच पॅराग्राफ चेंज. या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो खो हे आंतरशालेय सांघिक सामने अत्यंत चुरशीने खेळले गेले. तसेच 200 मीटर रिले रेस, 100 मीटर धावणे याही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. साक्षात कविता रामसमोर असल्याने सर्व खेळाडू जिद्दीने खेळत. म्हणजे ह्यात पूर्ण आशय आला. लेखनाचं कौशल्य बघा, ह्यात सगळी माहिती पूर्ण आली, कमी शब्दात पूर्ण माहिती है ना. कविता राऊत यांच्या उपस्थितीमुळे पालकांना गर्दी केली होती. मैदान प्रेक्षकांनी तुडुंब भरले होते. कविता राऊत आल्यामुळे सगळे आलेले होते आणि मैदान काय तुडुंब म्हणजे एकदम खचाखच भरलेला होता. कविता राऊत यांनी सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले. काय दिले? प्रोत्साहन किया उनका कि अच्छा खेल रहे हो है ना, चेयर अप किया उनका. हा क्रीडा महोत्सव संपूर्ण दिवस चालू होता. हाँ, उस दिन जो है पूरा 10 तारीख को, पूरा 10 दिसंबर को पूरे दिन तक ये खेल चलता रहा. तर बघा ह्यात बघा कसं एकदम शीर्षक सुटसुटीत दिलेलं आहे, कमी वाक्यात. स्थळाचे नाव आहे
काळ आहे. आणि लेखन कौशल्य बघा किती महत्त्वाचं आहे ना. वाक्य छोटे छोटे आणि सोपे सुटसुटीत आहे, समजायला अवघड आहेत काय, नाही. वाचल्या वाचल्या लगेच सगळ्यांना समजतंय है ना. तर असं आपलं लेखन, बातमी लेखन असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला इथं बातमी लेखन समजलेलं आहे हो. हो ना. हां, आता मी तुम्हाला गृहकार्य देणार आहे. ते बघा, गृहकार्य दिलेलं काय, पुढे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करा. आता तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत इथं. पुढे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करा. ना एक आपण बघितलं बातमी कशी तयार करायची, कार्यक्रमाची बातमी कशी तयार करायची ते आपण बघितलं. म्हणताना तिथं दिलेलं आहे की बातमी त्याच्यावर नाही दिलेली. पहिला काय आहे, पुढे दिलेल्या सूचक शब्दांवर बातमी. आता तुम्हाला शब्द दिलेले आहेत, शाळा, वसुंधरा दिन, वृक्षदिंडी, वृक्षारोपण, वन अधिकार. ह्या सगळ्यांना मिळून तुम्हाला एक बातमी तयार करायची आहे. कोणकोणते शब्द आहेत, शाळा, वसुंधरा दिन, वृक्षदिंडी, वृक्षारोपण, वनाधिकार. या सगळ्या शब्दांना जोडून, या सगळ्यांच्या अनुसरून तुम्हाला काय तयार करायचं आहे, बातमी तयार करायची आहे. ती बातमीची लेखन करायचं आहे. आणि प्रश्न दुसरा आहे, दिलेल्या घटनावरून बातमी तयार करा. आता एक घटना दिलेली आहे तुम्हाला, ती घटना कोणती आहे ती बघा. घटना काय आहे, बोईसर इथे वायू प्रदूषणामुळे 50 चिमण्या मृत्युमुखी. आता हा शीर्षक आपला असू शकतो की 50 चिमण्या मृत्युमुखी है ना. म्हणजे बोईसर इथे वायु प्रदूषणामुळे, एयर पोल्यूशन, हवा की गंदगी, हवा की आलूदगी की वजह से जो है 50 चिड़ियों की जान चली गई है ना. उर्दू में ट्रांसलेट, और मराठी में क्या है, बोईसर इथे वायू प्रदूषणामुळे 50 चिमण्या मृत्युमुख्या पडल्या. आता हे कसं पडलेत, का पडलेत, कुठं पडलेत, कधी पडलेत, ते सगळं तुम्ही त्या बातमीमध्ये सविस्तर माहिती द्यायची. आहे. समजलेलं आहे ना आपल्याला सगळं, हो. ठीक आहे ना. हां, आणि हा गृहपाठ पूर्ण करायचं आहे. आणि आपल्या ग्रुपवर, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर फोटो काढून, तुमच्या वहीचं फोटो काढून ते पाठवायचं आहे. परत मी चेक करून तुम्हाला परत पाठवणार आहे. आणि आज वाचन प्रेरणा दिवस असल्यामुळे तुम्ही कुठलेही एक पुस्तक, तुमच्या पसंतीची पुस्तक वाचायची आहे आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली द्यायची आहे. आणि परत ती वाचलेली पुस्तकाचे नाव आणि तुम्ही त्यात काय वाचन केला किंवा ती पुस्तक वाचतानाचा तुमचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करायचं आहे. समजलंय. चला, आता आपल्या आजचा पिरियड समाप्त होतो. धन्यवाद.